त्यांचं आपण स्वागत करूया आणि ऐकूया आपण दीपक पाटील सरांना. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच सागरजी मांडवकर, थँक्यू सो मच मच्छिंद्रजी पाटील सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. सकाळच्या सत्रामध्ये सकाळ म्हणता येणार नाही, दुपार झाले, परंतु ऊन नाही, आज थोडंसं वेगळं वातावरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे स्वर्गीय राजीव गांधी मैदान, आदय सर्कल, नवीन पनवेलच्या या मैदानावर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय आणि घेऊन जातो एक हाय व्होल्टेज मुकाबल्याकडे. बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला आहे स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधामध्ये जी स्पोर्ट्स वाकळण. त्यामुळे दोन बलहड्य क्रिकेटमधील महासत्ता आमने सामने आल्यात. दोघांच्या दोन्ही टीम्सना आम्ही देतोय मनापासून शुभेच्छा. अगदी 4-5 दिवसापूर्वीच याच मैदानावर किंजल स्पोर्ट्स चषकाने आदर्श ट्रॉफी झाली आणि त्या लढतीतील विजेता संघ टीम बामणडोंगरी तुम्हाला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल लागला बामणडोंगरी संघाच्या बाजूने आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ऋषी भोईर आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचा बायकर मॅन. मोठा फॅन्स वर्ग, चाहता वर्ग ज्या खेळाडूंना आजपर्यंत आपल्या खेळानं जमा केलाय त्याच केतन मात्रेला आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मागच्या ही स्पर्धेमध्ये केतन 3 ते 4 वेळा तुम्हाला प्रत्येक दिवशी या ठिकाणी पाहायला मिळत होता. ओपन लॉट्समधून पाहायला मिळाला आणि त्याचमुळं त्यांचा संघसुद्धा जिंकला होता. खरं तर ओपन लॉट्समधून मालिकावीर याच खेळाडूला केतन मात्रेलाच याच मैदानावर अगदी 4 दिवसापूर्वी आपण पाहिलं होतं. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आदित्य पाटील तयार होतोय. बामणडोंगरी संघाचा तेज तर्रार वेगवान गोलंदाज समोर ऋषी भोईर आहे. ऋषी भोईर आणि केतन मात्रे म्हटले की वाकण संघाचे अगदी दोनही धडाकेबाज असे सलामीवीर. नेहमी चांगली स्टार्ट देण्यामध्ये त्यांचा हातभार असो. जाऊया पहिला चेंडूकडे. पहिला बॉल, पहिलाच बॉल. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर निघून गेला नाकासमोरून. पहा, हे अस्त्र आहेत खरं तर या फलंदाजाचं. टर्न विथ बाउन्स आणि नेहमी सातत्यानं तो या गोष्टी करत आलाय आणि म्हणूनच आदित्य पाटील एक सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर एक व्यावसायिक क्रिकेटर सुद्धा बनवू पाहतोय. अनेकदा ॲज आयकॉन व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना मोठी मागणी सध्याच्या घडीला या गोलंदाजाला आहे. कारण डावखुऱ्याचे गोलंदाज नेहमीच क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द गाजवत असतात. तर नावलौकिक नेहमीच त्यांचा पाहायला मिळतो. लोवर फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिले. पहा, पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. कल्पेश ठाकूरचं रन मात्र मिळाली. ऋषीचा प्रयत्न चांगला होता. कारण पहिली 2 पॉवर प्लेची षटकं म्हटली, सर्कलचं रिस्ट्रिक्शन म्हटलं की अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये 9 फिल्डर क्षेत्ररक्षण करत असतात आणि अशा वेळेला त्यांना बीट केलं की आपोआपच धावा येत असतात. त्यामुळं सहजतेनं खेळणं तुम्हाला पॉसिबल होतं. रन्स सुद्धा मिळू शकतात. इकडे पाहूया केतन मात्रे ऑन अ स्ट्राईक. महाराष्ट्राचा बायकर मॅन 37 बाईक ज्या खेळाडूच्या नावावर आहेत, 5 4 व्हीलर ज्या खेळाडूच्या नावावर आहेत, तोच केतन मात्रे. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द मिड ऑफ. भानुदास त्या ठिकाणी आहेत. हे पहा, हे युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. कारण बामणडोंगरी टीमला माहिती आहे केतन मात्रे जर झटपट या खेळाडूला बाद करता आलं तर अर्धी लढाई, जवळजवळ अर्धा सामना खिशात घालण्यासारखा आहे. आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला महाराष्ट्र नव्हे तर ऑल इंडिया लेवलमध्ये सगळ्यात जास्त सुप्रसिद्ध असा आयकॉन खेळाडू कोण असेल तर तो केतन मात्रे. चेंज ऑफ पेस, जोरदार अपील नाकारले. पहा, स्लोवर 1 होता. पंच लेग बायचा इशारा करत असताना धीम्या गतीनं टाकलेला हा चेंडू होता. केतन मात्रेला थोडासा ओळखता आला नव्हता. थोडासा सावधानतेनं खेळताना दिसला. कुठेतरी सुरुवातीला जो दबाव असतो, भले कितीही फॉर्ममध्ये फलंदाज असू द्या, जो सुरुवातीचा दबाव असतो तो मात्र प्रत्येक फलंदाजावर असतो. त्यामुळे सुरुवात करत असताना पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट करणं, मला 0 फोडायचा आहे, मला 1 रन घ्यायची आहे, हे सुद्धा विचार त्याच फलंदाजांच्या मनामध्ये असतात आणि तसाच काहीसा विचार केतन मात्रेच्या सुद्धा मनामध्ये असेल. आदित्य पुन्हा एकदा ऋषीसाठी. आपल्या स्टाईलमध्ये ऋषीनं एक आपली वेगळीच ती सबब बनवलेली आहे. ऑफस्टमच्या बाहेर निघणं, अनऑर्थोडॉक्स खेळणं, 360 डिग्री अँगलमध्ये खेळणं हा ऋषीचा नेहमीच चा स्वभाव आहे. परंतु इकडे आदित्य पाटीलनं आत्तापर्यंत डोकं वर काढू दिलेलं नाहीये. चांगली मॅच पाहायला मिळेल क्रीडा रसिकांना, यात तीळ मात्र शंका नाहीये. आदित्य पाटील तयार. चेंज ऑफ पेस, लोवर फुल टॉस, लवकर पिक केला ऑन साईडला. मिड विकेटला तकदीर धावतोय, त्याला अपयश. बॉल सीमा पार. पहिला चौकार येतोय जी स्पोर्ट्स वाकण टीमसाठी ऋषी भोईरच्या बॅटमधून.
आणि या 4 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 6 वर. पहा गती कमी केली होती, यॉर्करचा प्रयत्न अगदी पुढून घेतला, लिफ्ट केलं लवकर बॉलला, लवकर ओळखलं. खरं तर हा चेंडू स्लोवर वन येतोय आणि अगदी निर्जन सळी, कारण पहिलं षटक सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, दोनच फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आणि त्याचाच फायदा जास्त घेत असताना इकडे पहिलं षटक चांगलं पडलंय. ते स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या संघाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर फक्त 6 धावा देताना दिसला. त्यामुळे आदित्य पाटीलची गोलंदाजातली दहशत, दादागिरी पुन्हा एकदा या मैदानावर पाहायला मिळाली. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर आणखीन एक तेज तर्रार गोलंदाज बामणडोंगरी गावचा ओमकार नाईक तयार होईल. 2 षटकं फार महत्वाची आहेत. त्याचबरोबर केतन म्हात्रे खेळपट्टीवर किती वेळ घालवतोय हे सुद्धा फार महत्वाचं असेल, कारण हा खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्यात म्हणून या खेळाडूला काही फरक पडणार नाहीये. कारण खेळाडू पुढचे 4 ओव्हर्स उभा राहिला तर कधी 80+ करून जाईल हे सुद्धा कळणार नाहीये. ही ताकद सगळी माहिती आहे, तेजस म्हात्रेला सुद्धा माहिती आहे केतन म्हात्रे काय लेवलचा प्लेअर आहे. आणि आज संपूर्ण भारतभर ज्या खेळाडूची चर्चा मात्र सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतो आणि तोच केतन म्हात्रे ऑन स्ट्राईक. सोपं नसेल उजव्या हाताचा गोलंदाज ओमकारसाठी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये रन कमी आल्या त्यामुळे कुठेतरी दबाव फलंदाजांवर आहे. तो दबाव हटवण्याचा प्रयत्न जरूर या ओव्हरमध्ये केला जाईल आणि तोच प्रयत्न केला जाणार का पाहूया. ओमकार कितपत रोखण्यात मध्ये यश प्राप्त करेल. ओमकार नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला टर्न केलाय, सेफ हँड. बामणडोंगरी गावचा सगळ्यात सेफ हँड. इकडे पहा संधी होती, थ्रो झाला होता परंतु तिकडे शुभम चिकू सगळ्यात सेफ हँड आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा सुद्धा पुरस्कार बऱ्याच वेळेला मिळाला. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा बेस्ट फिल्डर ऑफ द रायगड प्रीमियर लीग या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलं होतं 1-2 वर्षापूर्वी आपण पाहिलं तर. आणि कोणतेही झेल त्याच्या दिशेने येऊ द्या तो घेतोच, कोणतेही कितीही कठीण स्वरूपाची फिल्डिंग असली तरी तो करतोच. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, प्रयत्न जरूर केले, प्रयत्नांना अपयश. पहा एक संधी जरूर दिली होती केतन म्हात्रेंना परंतु इकडे मात्र चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा मिळतात. थोडासा आपण पाहिला तर लॉंग ऑफचा फिल्डर जो आहे क्रिश थोडासा वाईड राहिला होता, म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधोमध राहिला होता आणि त्याचमुळे केतन म्हात्रेच्या पाठमधून पहिल्या रन्स येत असताना मोठा फटका पाहायला मिळाला. फुल टॉस, इकडे मात्र दिशा दिली. पाहूया एक शॉट फाईट लेगला झेल सुटलाय. ओ नो, डोक्यावर आत गेले असेल सगळ्यांचेच. काहींचे तोंडामध्ये जीत खोत त्या ठिकाणी होता आणि एक सहज सोपा मी तर म्हणेन चान्स. आणि केतन म्हात्रेला जीवनदान दिल्यानंतर तो काय अवस्था करतो हे बऱ्याच वेळेला पाहिलेत. आणि हा चान्स होता, म्हणावं लागेल, कारण केतन म्हात्रेला तुम्हाला बाद करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स घ्यावेच लागतील. धावसंख्या 14 वर 14 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत आपण पाहिलं या ओव्हरमधले 3 चेंडू तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले. चला चेक केलं जाईल. तिसरे पंच कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. वेस्ट साईड साठी या ठिकाणी कॉल करण्यात आलाय. पाहूया चेक केलं जाईल. तर आमचे एकनाथ पाटणकर ट्रॉम्बेवरून शुभेच्छा देतात. खरं तर त्यांचे दोन्ही आवडीचे संघ एकमेकांच्या समोर खेळतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर केतन म्हात्रे असतील, जीत भोईर, तेजस म्हात्रे, तकदीर पाटील आणि दोन्ही संघ, कारण नेहमी कुठेही सामना असला का या दोन्ही संघांचे चाहते आहेत. एकनाथ पाटणकर ट्रॉम्बे आणि किंजल ट्रॉफीला येऊ शकले नव्हते, कदाचित या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. रचित यांचे सुद्धा जवळचे मित्र आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. जाऊया पुन्हा एकदा ओमकारकडे. केतन डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका, साइड स्क्रीनच्या वरतून खेचलाय, धमाकेदार स्ट्रोक केतनच्या पॅटमधून येतोय. पहिला षटकार. आता होणाऱ्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी तयारी आपली असली पाहिजे. एक झेल सुटला, बघाशी सुद्धा आर्यनला त्या ठिकाणी थोडीफार संधी होती, थोडासा तो कमी पडला, परंतु जीतचा जो झेल होता तो नक्कीच पोहोचण्यासारखा होता. कारण केतन मात्र तुमच्या हातामध्ये तर चेंडू काढून देणार नाहीये, तुम्हाला बाद करण्यासाठी थोडाफार प्रयत्न करावे लागतील. ओमकारचा इकडे फटका फसलाय, संधी तकदीर पाटील नाही सोडणार. इट्स अ फर्स्ट विकेट डाऊन. सगळ्यात मोठा हादरा जीजी स्पोर्ट्स वाकणचा केतन म्हात्रे सापडलाय आणि सफलता मात्र काढून दिले.
ओमकार नाईकनं दिले हे घवघवीत यश बामणडोंगरी टीमसाठी. केतन मात्रे बाद. केतन मात्रे थोडासा मी म्हणेन आज साजेशी सुरुवात जो केतन मात्रे बिंदासपणे खेळणारा विथ कॉन्फिडन्स तो थोडासा कुठेतरी कमी किंवा थोडासा सावधानतेने खेळताना सुरुवातीपासूनच वाटत होता आणि त्याचमुळे त्याचे झेल सुद्धा उडाले होते. आणि या इकडे मात्र त्याचा फटका फसलाय. ओमकार क्रेडिट जाईल ओमकार नाईकला. सगळ्यात महत्वाची विकेट मात्र मगाशी अंपायर जो रिव्ह्यू घेण्यात आला होता तो तुमच्याकडून होता की बॅटर टीम होता बॅटिंग टीम होता. येस त्यामुळे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी एंड झालाय कारण एक एक रिव्ह्यू आपण दिलेत जे बीमर आणि रनआउटसाठी आहेत. तर बॅटिंग टीमला आता रिव्ह्यू कोणताही घेता येणार नाहीये. गोलंदाज तयार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जीत भोईर. ओ लो फुल टॉस बॉल स्वीप केलं यावेळेस मात्र ऑन साईडला स्क्वेअर लेगला चिकू त्या ठिकाणी सिंगल प्राप्त होईल. 1 रन फक्त मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड मध्ये हळूहळू वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 21 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पॉवर प्लेची षटकं मी तर म्हणेन नक्कीच चांगली गेलेत कारण चांगली अशासाठी कारण केतन मात्रेची विकेट आहे. त्यामुळे केतन मात्रेची विकेट म्हटली की शेवटला तुमचा जो स्कोर होणार होता त्याच्यामधून 10-15 धावा तरी ऑब्व्हियसली आपल्याला मायनस करायलाच हव्यात कारण हे ठरलेलं आहे समीकरण. एवढी मोठी विकेट पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये मिळणं नक्कीच गोलंदाजासाठी सुद्धा एक ड्रीम वर्क होतं आणि ती कामगिरी केली ओमकारनं. प्रेशर दिला होता कारण याचं क्रेडिट फक्त ओमकारला देऊन चालणार नाही. आदित्य पाटीलला पहिल्या षटकामध्ये जे दबाव दिला होता त्याचंच फलित ओमकारला मिळालं. त्यामुळं टीम वर्क झाल्याशिवाय कोणताही संघ पुढे जात नाहीये आणि प्रत्येकाला ती जबाबदारी असते. बऱ्याच वेळेला गोलंदाज मेडन ओव्हर्स टाकतो परंतु विकेट मिळत नाहीत परंतु त्याचा दुसरा पार्टनर त्याला विकेट्स प्राप्त होतात कारण तो त्याचा दबाव असतो जो दुसऱ्या गोलंदाजाला मदत करणं. शेवटी काय टीम जिंकली पाहिजे हे जेव्हा एखाद्या संघाचं लक्ष असताना टीम जिंकली पाहिजे. माझा परफॉर्मन्स मला विकेट नाही मिळाले तरी चालतील तर तेव्हा तो संघ नेहमीच वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळतो. आदित्य हलक्या हाताने यावेळेस ड्राईव्ह केलाय कबसला. आर्यन त्या ठिकाणी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये कारण थोडासा स्लोली आला होता चेंडूवर आणि हे होणारच होतं कारण जीत म्हटला की वेगानं धावा काढणं कारण तो काढणारच. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये डबलचं ट्रिपल मध्ये कधी होईल हे सांगणार नाही. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट आहे. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23 या आकड्यावर 23. आता मात्र केतन मात्रेच्या अनुपस्थितीमध्ये जीत भोईर मोर्चा सांभाळणार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. हो चेंज ऑफ पेस धीम्या गतीनं हे आजकाल सर्रासपणे आदित्यच्या बाबतीमध्ये पाहायला मिळते आणि म्हणूनच आज एक परिपक्व गोलंदाज वेल मॅच्युअर बॉलर आपण म्हणतो ना अगदी त्याच पद्धतीनं कामगिरी करताना कार्य करताना आदित्य पाटील सध्याच्या घडीला अनेक मैदानांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. हो यावेळेस पहा थोडासा बाहेर निघाला होता इकडून पुल करण्याचा प्रयत्न. हाही प्रयत्न मात्र फसलाय. हा चेंडू लेफ्ट मोद विकेंड गोलंदाजी करतो. अँगल बनवून तुम्हाला बॉलिंग करताना तो पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर त्याचे चेंडू थोडेसे बाहेर निघतात बाउन्स होतात त्यामुळे सोपं नाहीये फलंदाजांसाठी आणि उजव्या हाताच्या फलंदाजांना थोडंसं कठीण जातच. चेंज ऑफ पेस यावेळेस ड्राईव्ह केला ऑन साईडला काऊ कॉर्नर रिजन कडे. तगदी एका हाताने चेंडू उचलतोय थ्रो चाललाय तोपर्यंत मात्र 2 धावा. आता मोठे फटके येत नसतील तर या दुहेरी धावा सुद्धा बळ वाढवतील जीजी स्पोर्ट्स वाकडी संघाच्या. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 25 या आकड्यावर. 25 ऑन बोर्ड नाव. एका बाजूला ऋषी आहे तो 4 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावांवर खेळतोय. ओ पाण्यात स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाऊन पायावर. ओ डायरेक्ट हिट अँड डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. पाहूया रेफर करण्यात आलाय. 3ऱ्या पंचांची मदत सँडी पालकर तुम्हाला कळवतील इकडे कंट्रोल रूम मधून हा निर्णय परंतु डेंजर एंडला जीत धावतोय त्यामुळे थोडस हृदयाचा ठोका वाढू लागलेत ते वाकणकरांचे. कारण केतन मात्रेच्या बाद झाल्यानंतर दुसरा संकटमोचक म्हणून जीतकडे पाहिलं जातं आणि इकडे पाहूया जीत अडचणीमध्ये आहे की नाही. चाच पडलं जाईल क्लोज डिसिजन असेल त्याचमुळे ग्राउंड अंपायर्सनं हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे पाठवलाय. चेक करूया आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांना विनंती आहे दोनही आपल्या आवडीचे संघ आहेत. तुम्हाला प्रक्षेपण आवडत असेल साऊंड क्वालिटी आवडत असेल पिक्चर क्वालिटी आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा हे चॅनल. अनेक मोठ्या स्पर्धा
अनेक आयकॉन स्पर्धा, ओपनच्या स्पर्धा तुम्हाला या चॅनलमधून नक्कीच पाहायला मिळतात आणि त्याचमुळे हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अनेक मोठ्या स्पर्धांचे अपडेट्स घर बसल्या पाहायला मिळतील. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत, परंतु आपल्या हक्काचा मराठी माणसाचं चॅनल आहे. एक आगरी माणूस पुढे चाललाय, संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम फार मोठी मेहनत घेतात प्रत्येक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, आणि तीच स्पर्धा यशस्वी करायची असेल तर त्यांची मेहनत तुम्हाला सार्थक ठरायचं असेल तर या चॅनलवर प्रेम करा. तर नॉट आउट इज द कॉल. त्यामुळं बॅटर सुरक्षित आहे. सुटकेचा निश्वास टाकला असेल. वाकण समर्थकांनी सुद्धा जीत खोत वाचलाय असंच म्हणावं लागेल. बाल बाल बचावलाय. परफेक्ट त्याला वर्ड आपल्याला देता येईल. ओ यावेळेस लॉफ्ट केला, इकडे फटका फसलाय. पुन्हा तकदीर, आणि तकदीर आणखीन एक सेफ अँड बामणनगरीचा बाद होईल. दोनही सलामीवीरांना झेलबाद केलेत ते तकदीर पाटीलला. ऋषी भोईरच्या स्वरूपामध्ये दुसरा हादरा जी स्पोर्ट्स वाकळणला. दोन धक्के बसलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश भोईर मैदानामध्ये जाईल, कारण ऋषी भोईर, केतन म्हात्रे आणि दोन तगडे फलंदाज पास दिले. जीतला मात्र संपूर्णपणे डावाला स्थैर्य धावं लागेल या मॅच मध्ये. जरूर किरण म्हात्रे सारखा आणखीन एक विस्फोटक स्क्वॉड मध्ये बसलाय. तो काहीही करू शकतो. कल्पेशचा पहिलाच बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पाहूया. पहा, 3 क्षेत्ररक्षक त्यांच्या मधोमध पडला. अगदी पाहिलं होतं मिड ऑफच्या वरतून हा चेंडू खेळण्यात आला होता. 2 रन्स मिळाल्या. बघासपासून आपण जीतची बॅटिंग पाहिली तर दुहेरी धावांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलंय, कारण वातावरण थोडंसं मी तर म्हणेन खराब दिसतंय. जी एनर्जी असते उन्हामध्ये, इकडे पहा जोर तर भरपूर काढलाय, परंतु हा फटका पुरेसा नाहीये. सेफॅन चिकूच्या हातामध्ये चेंडू. इकडे बाद होईल. शुभमला टिपला झेल, आणि ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जीत भोईर यावेळेस मैदानाच्या बाहेर. आणखीन एक मोठी सफलता, कारण मागच्या स्पर्धेमध्ये केतन सुद्धा तोच विचार करत असेल. एवढ्या धावा होत होत्या याच मैदानावर. खेळपट्टी तोच आहे, सेटअप तोच आहे, स्टेज तोच आहे, काही बदल नाहीये, परंतु आज धावा का होताना दिसत नाहीयेत. फटके प्रॉपर बसत का नाहीयेत, याचं कारण लवकरच शोधलं जाईल. आज पहिलाच दिवस आहे या स्पर्धेचा, परंतु इकडे वाकण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. जीत भोईर थोडासा प्रयत्न करत होता, परंतु जास्त लॉंग इनिंग त्याला खेळता आलेली नाहीये. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. स्कोर कार्डवर 28 धावा, 28 रन्स ऑन अ बोर्ड. सफलता कल्पेशला. कल्पेश ठाकूरकडे चेंडू वळवण्याची मोठी कला त्याला अवगत आहे. नवीन बॅटर किरण म्हात्रे, केतन म्हात्रे यांचे बंधू, परंतु बऱ्याच वेळेला संकटमोचक संघ अडचणीमध्ये असतो ना, तेव्हा किरण म्हात्रेचे फटके येतातच. हा इतिहास आजपर्यंत आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलाय, आणि या किंजल ट्रॉफीमध्ये सुद्धा एक स्पेशल इनिंग त्याच्या माध्यमातून आली होती. चांगला बॉल, एवढं फुल लेंथ होतं, थोडासा पुढे आला होता कदाचित किरण खेळण्यासाठी. इकडे निर्धाव निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली बॉलिंग खरं तर आज बामणनगरी संघाची होत असताना. लेफ्ट आर्म द विकेट ना. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू. बिलकुल चान्स नाहीये किरणकडे. शॉर्ट फायनलला थांबवलाय त्या ठिकाणी ओंकारकडून डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा आल्यात.
कमाल सुपर बॉलिंग. बिलकुल इकडे मात्र मोठे फटके येत नाही आहेत. वातावरण सुद्धा असं आहे की सावली नाही, ऊन नाही, थोडंसं म्हणजे एखाद्याला कंटाळा येईल असं क्लायमेट आहे. आणि बऱ्याच वेळेला असं जेव्हा क्लायमेट असतं तेव्हा एनर्जी सुद्धा आपली डाऊन होत असते. त्यामुळं थोडंसं इकडे वाखण संघाच्या बाबतीमध्ये क्लायमेटचाच फटका बसलाय. परंतु स्क्वार ऑफ द विकेट स्वीप केलाय, बॉलला पाठवलंय स्क्वार लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार, 6 धावांकरता षटकार. त्यामुळे या 6 धावा नक्कीच थोडंसं मदत करतील बाकण टीमसाठी. द नेक्स्ट मॅच. ओ यावेळेस पाहूया, इकडे फटका फसलाय, चिकू त्या ठिकाणी. आणि दोन जे क्षेत्ररक्षक आहेत ना, असे तकदीर पाटील आणि शुभम, क्वचित तुम्हाला त्यांच्या हातामधून जेल सुटताना दिसेल. त्यांच्याकडे चेंडू आला ना की फलंदाजाला क्रीज सोडावीच लागते. इकडे आणखीन एक जेल टिपत असताना फलंदाज बाद होईल. किरण मात्रे मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट मॅच जो आहे तो रुटीनमध्ये RCC पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रद्धा 11 RCC पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये दिघोडे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रेडी. या पहिल्या फेरीमधील तिसरा सामना. टॉस रेडी. त्यामुळं पहिले 4ही सामने लगातार घेतले जाईल. दुसऱ्या राऊंडचा सामना त्यानंतर दुसऱ्या राऊंडचे सामने खेळवले जातील, आयोजकांचा निर्णय. त्यामुळे दिघोडे आणि RCC पेठ दोन्ही टीमचे कॅप्टन क्षणाचाही विलंब न करता जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल दोनही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये असले पाहिजेत. आणि जर एकच टीमचा कॅप्टन जर या ठिकाणी उपस्थित राहिला तर त्या टीमच्या कॅप्टनला टॉस विन घोषित केलं जाईल. आणि दोनही टीमचे कॅप्टन उपस्थित नसतील तर दोघांचा सामना 4 ओव्हरचा खेळवला जाईल. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये आदित्यनं दिल्या 6 धावा. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये ओमकार थोडासा महागडा ठरला, परंतु केतन मात्रेची महत्वाची विकेट. 15 धावा देताना 1 विकेट घेतली. त्यानंतर आदित्य पाटीलनं आणखीन एक षटक टाकलं. 5 धावांचं 1 विकेट मिळाली. म्हणजे आदित्यनं 11 धावा देताना 1 विकेट घेतली. आणि आता कल्पेशनं 8 धावा दिल्या. जीत खोत आलाय. फुल टॉस बॉल होता, टाइम करता आलं नाही. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. क्रीज तोपर्यंत पहा थ्रो खराब झाला. 2 रन्स मिळाल्या. 2 धाबा, या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 36 या आकड्यावर. 36. पहा इकडे मात्र जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न करून टाइम प्रॉपर झालेला नाहीये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर चौकार षटकार येताना दिसत नाहीयेत. वातावरणच मी म्हणेन एवढं कंटाळवाणं आहे. थोडंसं बोरिंग क्लायमेट सध्याच्या घडीला आहे. त्यामुळे काही जण प्रेक्षक सुद्धा चिंतेत पडले असतील, कारण वाकणसारखी टीम आहे, धावा का होताना दिसत नाहीयेत. कारण गोलंदाजी नक्कीच चांगली होत आहे सध्याच्या घडीला, परंतु त्याचं प्रमुख कारण सुद्धा क्लायमेट आहे. बऱ्याच वेळेला या सराउंड्स तुमच्या ज्या आहेत क्लायमेट सुद्धा फार महत्त्वाचं असतं. वातावरण पोषक असणं सुद्धा गरजेचं असतं खेळासाठी. खेळपट्टी पोषक असणं गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टी खेळासाठी निर्भर करतात. जीचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर केलं होतं. इकडे पहा एकटाच धावत सुटलाय आणि त्याला तसंच मैदानाच्या बाहेर यावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये GG स्पोर्ट्स वाकण संघ आणखीन एक मोहरा गमावतोय. फलंदाज बाद. उमेश परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेश. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना संत गतीनं सुरू आहे ती वाटचाल वाकण संघाची. ओ यावेळेस अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पहा, तोही प्रॉपर टायमिंग नव्हतं. लॉंग ऑनचा फिल्डर मिड ऑन पर्यंत आणि पाहूया फलंदाज बाद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यामध्ये इकडे मात्र हितेशला अडचणी आल्या. तो बाद आणि एकच धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 39 या आकड्यावर. 39 रन्स ऑन अ बोट. प्रत्येक चेंडू मागे काहीतरी मुवमेंट होताना पाहायला मिळतात, कारण स्कोरिंग ग्राउंड आहे. इकडे आपल्याला माहिती आहे कितीही धावा होऊ शकतात. अगदी 4-5 दिवसापूर्वीच केतन मात्रेनं सर्वाधिक धावा काढून या स्पर्धेमध्ये ओपन लॉट्समधून मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तो ठरला होता.
आणि अक्षरशः गोलंदाजाची धुलाई केली होती, परंतु पहा इकडे थोडासा चेंजेस झाल्यात. जीचा आणखीन एक यॉर्कर होता, इकडे मात्र फुल लेंथ खोदून काढलाय त्याला समोर. पण ऑन कडे थ्रो स्ट्रायकर एंडला आणि आता मात्र फलंदाज बाद होईल. अविनाशला क्रीज सोडावी लागेल, स्ट्राईक हवी होती, परंतु एक चांगला थ्रो त्या ठिकाणी आर्यनचा आणि अशा परिस्थितीने फक्त एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. स्कोर मूव्स टू 40 नाव. 40 धावा धावफलकावर आहेत. संपूर्णपणे थांबवले आज प्रत्येक गोलंदाजांनी. षटकं आपण पाहिली सुरुवातीपासून. आदित्यनं 2 टाकली, 11 धावा दिल्या, 1 विकेट. कल्पेशनं षटक टाकलं, त्या षटकामध्ये 8 धावा दिल्या, 1 विकेट. आणि जीत खोतनं सुद्धा आता शेवटच्या ओव्हरमध्ये एवढेही धावा दिलेल्या नाहीयेत. त्यामुळे प्रत्येक गोलंदाजानं आणि ओमकार नाईकनं मात्र घेतली केतन मात्रेची विकेट. ती या मॅच मधली सगळ्यात मोठी विकेट होती आणि त्याचमुळे जरूर 10-15 धावा कमी झाल्या. पाहूया एखादा मोठा स्ट्रोक जाता जाता वाकण टीमच्या खेळाडूंकडून खेळला जाणार का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीश येत आहेत. ओ द विकेट ना डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट टू द तकदीर पाटील. आणखीन एक झेल तकदीरना. फटका पहा, चांगला ड्राईव्ह होता, परंतु तोही असं वाटलं होतं सुरुवातीला मोठा स्ट्रोक जाईल, बाहेर जाईल, परंतु असं काही घडलेलं नाहीये. आज थोडीशी निराशा फलंदाजी मधली पाहायला मिळाली. तब्बल 8 फलंदाज बाद होताना दिसले. हे चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतं. जीजी स्पोर्ट्स वाकण संघ 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद, 40 धावा, 41 धावांचं माफक असं आता म्हणता येणार नाहीये, कारण लो स्कोरिंग मॅचेस कमालीच्या हाय व्होल्टेज होताना पाहिल्यात. जी कंडिशन्स बामणडोंगरीला पोषक ठरली तीच आता बामणडोंगरी संघाच्या फलंदाजांना पोषक ठरणार का, की आता मात्र गोलंदाजीतून केतन मात्रे असतील, उमेश असतील, जीत असतील, असे दिग्गज गोलंदाज आहेत आणि ते सुद्धा बामणडोंगरी संघाच्या फलंदाजांना थांबवण्याचं कार्य करू शकतील. परंतु 41 ची मॅच कदाचित शेवटपर्यंत रंगेल अशीच आपण अपेक्षा करूया. पहिलं सत्र समाप्त झालंय, धावा करायच्या ते 41. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीला. परंतु पुढचा सामना आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये जे मातादी दिघोडे, 2 टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा. जर 2 टीमचे कॅप्टन आले नाही तर पुढचा सामना 4 ओव्हरचा खेळवला जाईल, कारण आज आम्ही थोडंसं उशिरानं चाललोय आणि एकच टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला, तर त्याला टॉस विन घोषित करूया आपण. त्यामुळे आरसीसी पेठ आणि दिघोडे. त्यामुळे प्लीज पेठ आणि दिघोडे 2 टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्सकडे धाव घ्या. तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे. आणि दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल मराठी भाषेमधील एक गोड आणि नामवंत समालोचक सागरजी मांडवकर यांचा. थँक्यू. चला नेक्स्ट मॅच होणार आहे आरसीसी पेठ आणि जय मातेदी दिघोडे या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो आपल्याला लगेच रिपोर्टिंग करा. ते दिघोडेचे संघनायक आलेत. मी विनंती करेन आरसीसी पेठ संघाच्या संघनायकाला आपल्याला संपर्क साधायचा. विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष्य आपण जरूर पाहतोय.
तर 41चा पाठलाग करायचा सामना पाहायला मिळतोय जितेंद्र स्मृती 11 जीवदानी बामणडोंगरी. बिग मॅच आहे, बिग टफ मॅच. दोन्ही बलाढ्य संघामध्ये आपण ही फाईट पाहतोय. चला आरसीसी पेठ आणि जय मादादी दिगोडेचे कॅप्टन आलेत. मी विनंती करेन आरसीसी पेठ संघाचे संघनायक. थोडा आपण लेट चाललो, 1.5 ते 2 तास थोडा मागे. आज पहिला दिवस होता, मात्र पहिला सामना थोडा उशिरा सुरू झाला. पहिला सामना आपण पाहिला जय मल्हार माहुल गावनं 72 केलं होतं आणि त्या धावा आपण पाहतो टेंबिवली संघानं गोलंदाजच्या जोरावर तो सामना जिंकला. तर आघाडीचे जोडी सरकले संदेश पाटील, त्यानंतर आपण पाहतोय तकदीरला ओपनिंग ब्लास्टरचे हे आक्रमक फलंदाज आहेत आणि एका बाजूला वाकलं नाही. मॅच पाहायला मजा येईल. सामन्याचे निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी आहे, मात्र दुसरा अंक तुम्हाला काय देऊन जाईल पाहूया आपण. केतन म्हात्रे आला, सुपरस्टार आहे, अनेक मैदानं गाजवलेत, अनेक स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये असलेले नाव. संदेश गोंडले आणि तकदीर पाटील. पहिले षटक 41चा पाठलाग करायचे, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. मॅच ऑन होईल. दुसरा अंक. चला विनंती असेल आरसीसी पेठ टॉससाठी 1 ओव्हरच्या अगोदर आपण उपस्थित राहा. पहिला चेंडू केतन म्हात्रे. पहिला चेंडू स्टेप आउट केले ऑन दी राईज डीप कव्हर कडे वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतोय. डिफिकल्टीज आल्या मात्र चेंडू अडवलाय. गुड रनिंग, वेल स्टार्ट. 2 धावा जरूर मिळाल्या. कंपॅरिझन आपण करूया. जेव्हा पहिल्या अंकामध्ये केलं आदित्य पाटीलला पहिलं षटक हाताळलं, 6 धावा दिल्या. पहिल्या अंकामध्ये पाहिलं गोलंदाजी करताना बामणडोंगरीला. आज बामणडोंगरी विरुद्ध वाकलन ग्रुप ए मध्ये हे 2 संघ बऱ्याच वेळा आमने सामने येतात आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये त्यांना पाहतोय. केतनचा हा चेंडू लाईन पाहिली, ताकदीचा वापर केला, इनसाइड मिडऑनला फिल्डर रेडी. 1 धाव मिळेल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 आहे. 41चा पाठलाग करायचा 5 षटकांचा हा सामना आपण जरूर पाहतोय. तकदीर पाटील आणखीन एक पॉवरफुल फलंदाज. बामणडोंगरी संघाची फलंदाजीमधील ही मजबूत भिस्त सुद्धा ओळखली जाते आणि बऱ्याच वेळा जेव्हा खेळतोय तेव्हा संयमीनं हुशारीनं संघाचे डाव त्यांनी अनेक वेळा सांभाळलेत. तो तकदीर पाटील. केतन बॅटच्या मधोमध लॉफ करतोय. केतन मात्रेवर चढवला हल्ला आणि ऑन साइडला आपण पाहतोय हा धमाकेदार फटका. मिळतील 6 धावा. तर बघा, 1 षटक संपल्याच्या अगोदर जर पेठ संघ आला नाही तर त्यांना पॅनल्टी असेल. चेंडू आणि धावांची पॅनल्टी दिली जाईल. आणि आपण पाहतोय स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आणि या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत असताना डिझायनरचा बादशाह म्हणून संपूर्ण नवी मुंबईमध्ये ओळखले जाणारे विकी डिजिटलचे ओनर्स विकी फडके सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. तकदीरनं काय फटका खेळला बघा. या अगोदर केतनवर त्यांनी हल्ला चढवला, 41चा पाठलाग करायचा आणखीन एक मोठा फटका आलाय आणि तकदीर यासाठी ओळखला जातो. डावाची सुरुवात त्यांनी षटकाराने केली. डावाची सुरुवात षटकारानंतर 2 चेंडूमध्ये वैयक्तिक 10 वर पोहोचला आणि संघाची धावसंख्या टोटल रन्स 13 कुठेतरी आघाडीवर आहे. बॅटिंग करत असताना स्वर्गीय जितेंद्र पाटील 11 जीवदानी बामणडोंगरी हा संघ खेळतोय. केतन म्हात्रे आतापर्यंत 4 चेंडू, एकूण धावा 13. खोदून काढला हा फटका डीप कडे. कोणी फिल्डर नाहीये आणि पॉवरफुल फलंदाज पॉवर प्ले मध्ये का ओळखला जातो. त्यांनी आपलं शक्ती प्रदर्शन केलं आणि केतन सारख्या गोलंदाजावर हा हल्ला चढवलाय. तकदीर एक मास्टर माइंड आहे. हुशारीनं तो टायमिंग स्ट्रोक करतो आणि ज्या चेंडूवर जो प्रहार करायचा आहे, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं, आणि यामध्ये निष्णात असलेला तकदीर पाटील. 3 चेंडूमध्ये बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. केतन म्हात्रे पुढचा चेंडू ऑन साइडला. चेंडू खाली राहिला मात्र बाहेर चालला. मेन अंपायर सिग्नल येईल, वाईटचा कॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स पाहतोय 18 धावा. बिनबाद. चांगली सुरुवात. आरसीसी पेठला वारंवार विनंती होईल, 1 ओव्हर नंतर सूचना होणार नाही, डायरेक्ट आम्ही पेनल्टी डिक्लेअर करू मॅनेजमेंटच्या वतीनं. केतन म्हात्रे पुढचा चेंडू. सावध फटका ऑन साइडला दूरवरून क्षेत्ररक्षक 2 धावेसाठी. तकदीर संदेश
इथे कॉल जरूर झाला तितकी तात आपण पाहिलं चपळाई होती. संदेशला पाहतोय क्लोज, व्हेरी क्लोज आहे. गरज नव्हती आणि ही जोखीम उठवली आणि याचा फायदा जरूर मिळाला. केतननं काय फिल्डिंग केले, स्वतः गोलंदाजाचं षटक हाताळलं, जरी आक्रमण केलं तकदीरनं रनआउट केलं. एक आक्रमक फलंदाज आपण जिथे पाहतोय संदेश गोंडलीला धावसंख्या धावफलकावर 19, पहिला धक्का मिळाला. नवीन फलंदाज सरकला, 41चा पाठलाग करायचा आहे. केतन मात्र आज आपण पाहतोय ग्रुप ए आज 2 संघ क्वालिफाय होतील, RCC पेठ आणि जय माता दी दिगोडे. यानंतर सामना असेल, त्यानंतर भूमी 11 मांडा आणि मंगळमूर्ती काळुंद्रे सुद्धा मॅच आपण पाहणार आहोत. चांगल्या लढतीचा आनंद आपण घेणार आहोत. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स पाहिल्या तर धावा येत्या धावफलकावर टोटल रन्स 19, 19. आज 22 डिसेंबर 2 वाजलेत. थोडं आपण लेट चाललोय, थोडं कोऑपरेट करा. मी खेळाडूंना विनंती करेन. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या. डिटेल्स आपण पाहिली. केतन मात्रे पहिल्या चेंडूवर 2 धावा बॅटिंग केली. संदेशनं 2 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 3 वर तो रनआउट झाला आणि तिथे जीतनं चांगला प्रयत्न. तकदीरनं आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान त्याचं पाहिलं तर एकटा नडतोय. 15 धावा त्याच्या आहेत आणि आपण पाहिलं एक व्हाईट बॉल सुद्धा आला. शुभम पाटील क्रमांक 3 वर गेला. बॅटिंग ऑर्डर आपण पाहतोय बामणडोंगरी विरुद्ध वाकलन, ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज उदेश पाटील. वाकलनसाठी दूरवरचं क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑनला आपण केतनला पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, सावध फटका, टॅप करतोय, स्किलिंग शॉट. किती चांगलं टेम्परामेंट आहे बघा, किती विनम्र आहे. तकदीरला माहिती खराब चेंडू, 6 चेंडूमध्ये 1-2 खराब फटकाला आपण धावा बनवू शकेल, कारण ही लढाई अस्तित्वाची. बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही ओपिनियन घेतली तेव्हा संघनायकाने सांगितलं बऱ्याच वेळा बामणडोंगरी वाकलन एकमेकांसमोर येतात. कधी पारड जड असतं वाकलनचं, कधी बामणडोंगरी. मात्र आज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये शुभम पाटील डाव्या हाताचा आणखीन एक चांगला फलंदाज आहे. स्लो पद्धतीनं खेळला, हुशारीनं खेळला. ऑन साईडला डीपकडे 2 धावेसाठी जरूर प्रयत्न झाले. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेच्या मदतीनं एकूण धावफलक 22. डॉट चेंडू विकेटची नितांत गरज आहे. एका बाजूला तकदीरनं डाव सांभाळलाय, शुभम त्याला साथ देतो. 2 धावेने संघ पोहोचला. एकूण धावा 22. 41 टार्गेट. 5 षटकांचा उत्तरार्ध. एज लागते, इनसाइड सर्कल, फिल्डर तिथे रेडी होते आणि या पोझिशनवर काम करावं लागेल. सामन्यामध्ये जर GG स्पोर्ट्स वाकलनला कमबॅक करायचं असेल तर डॉट बॉल विकेट बॅटिंग लाईनअपमध्ये पाहतोय. तकदीर खेळतो मैदानावर, शुभम साथ देतो. शुभमनं 2 चेंडूचा सामना केलाय. टोटल रन्स आतापर्यंत पाहिल्या 22 वर पोहोचलाय. स्कोर कार्ड आघाडीवर बामणडोंगरी. 2 षटकानंतर आपण धावा पाहिल्या 21 होत्या जेव्हा वाकलनने बॅटिंग केली. शरीरभेदी गोलंदाजी, इनसाइड सर्कल, धाव घेण्याची तयारी, एक धाव सोडत नाहीये आणि हे आवडणारं तंत्र आहे. जेव्हा जेव्हा बामणडोंगरी संघ खेळतो मग संदेश अपवाद असेल, तकदीर असेल, भानुदास असेल, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपमध्ये आणखीन त्यांचे आदित्य असतील, मग सिंगल डबलला वारंवार योगदान देणं ही रणनीती तुमच्याकडे असली पाहिजे. धावफलक तुम्हाला हलतं ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. संघाची धावसंख्या 23 आहे. 23 रन्स ऑन बोर्ड. बाद झाला संदेश धावबाद. एकूण धावा 23. स्ट्रायकर एंडला तकदीर पाटील. लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन, अप्रतिम फटका. काय देखना फटका होता, पावत बसावा असा फटका. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय पुन्हा एकदा उद्देश पाटीलच्या या चेंडूवर बघा. लॉंग रन अप आहे, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, समोर ऑफ स्टिंगवर ठेवला चेंडू, हलकाचा स्विंग झाला आणि रिव्हर्स अटेम्प्ट करून उत्तम फुटवर्क वापरला आणि प्रॉपर क्रिकेटिंग शॉट हे कौशल्य सादरीकरण केलं. यासाठी ओळखला जातो तकदीर. चौफेर फटकेबाजीसाठी आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार. सावध फटका, तेवढी संयमता चांगली आहे, समय सूचकता त्याच्याकडे, सिस्टमॅटिक आहे आणि आपलं टॅलेंट, टेक्निक, आपल्याकडे असलेली क्वालिटी, आपला दर्जा दाखवत असताना तकदीर पाटील. तर 2 षटकं आतापर्यंत आपण पाहतोय संपताना. एकूण धावा धावफलकावर टोटल रन्स 30. 2 षटकानंतर 30 आघाडीवर आहे. 2 षटकानंतर 21 होत्या जेव्हा बॅटिंग केली वाकलनना आणि आता 2 षटकानंतर 30 आहेत. कमबॅक करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल, कारण बामणडोंगरी संघ पाहिलं तर त्या मानानं त्यांना हे समीकरण साधं सोपं असेल. मात्र जोपर्यंत क्रिकेट आहे काही होऊ शकतो. 18 मध्ये 11 करायचे.
11 चेंडू आणि गरज असेल 18 मध्ये 11 गोलंदाज झालाय यावेळेला जीत भोईर. कमबॅक होणं खूप महत्वाचं आहे. एखादा मॅजिकल ओव्हर मॅच जिंकून देईल, विकेट हादरे देणं खूप महत्वाचं आहे आणि जीत येईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुटवर्कचा वापर तकदीरला थांबवणं कठीण आहे. वाऱ्याचा हलकासा वेग सुद्धा, लॉंग ऑनच्या वरून कुठली संधी नाहीये. सामना सोपा झालाय. लास्ट कॉल आरसीसी पेठ संघाच्या संघनायकांना. तर नक्कीच दिगोड वेटिंगवर आहे. काही चेंजेस असतील जरूर आम्ही कळू. मात्र संघ पोहोचलाय. एकूण धावा 36. विनिंग टार्गेट. सामना सोपा झालाय. फक्त 5 धाव्यांची गरज. ऑफ स्टंपवर चेंडू खूप बाहेर आहे. मेन अंपायर सिग्नल आला, वाईटचा कॉल येईल आणि संघ पुढे वाटचाल करेल. 4ची गरज आहे. सामना सोपा. 41 टार्गेट आपण पाहिलं. वाकलन विरुद्ध बामणडोंगरी यांच्यामध्ये बिग मॅच. नेक्स्ट मॅच आरसीसी पेठ आणि जय माता दी दिगोडे. थर्ड ओव्हर जीत भोईर. स्ट्रायकर एंडला तकदीर. स्लोवर 1. पुन्हा एकदा लाईन भरकडते. नो बॉल. पंचांनी पाहिलं आपण खेळपट्टीवर जंप बनवण्यामध्ये पटाईत असलेला तकदीरनं जो खेळ दाखवला, आपले इरादे दाखवले आणि ज्या उद्देशानं जो येतो ना मैदानावर, मला हा खार करायचंय आणि इथे शेवट करताना आपण पाहतो बॅटिंग करताना तकदीर. एकदा फलंदाजी आवडली असेल तर तकदीरचं कौतुक झालं पाहिजे. गुड बॅटिंग. आतापर्यंत 4 षटकार 2 चौकार. अफलातून उपयुक्त खेळी. डेंजर आपण पाहिलं हटके खेळी आणि आपल्या प्रेक्षणीय खेळीच्या जोरावर सर्वांना पुन्हा एकदा इम्प्रेस केलं आणि पुन्हा आपण इथे पाहिलं वाकलनला पराभूत करताना स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती 11 जीवदानी बामणडोंगरी. तर पेठला लास्ट कॉल. मॅन ऑफ द मॅच तकदीर पाटील. 1 मॅन शो. 9 चेंडू मध्ये एकटा नडला. 35 धावेची ही बेधडक खेळी केली. चला नेक्स्ट मॅच आम्हाला सुरू करायचं. आरसीसी पेठ आणि जय माता दी दिगोडे.